नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रॉयल अकॅडमीच्या फिजिक्स डिपार्टमेंटच्या ऑनलाईन लेक्चर्सचा हा दुसरा सेशन आज आपण बघणार आहोत. तर मागल्या सेशनमध्ये आपण एक ऑसिलेशन चॅप्टरचा इंट्रोडक्टरी पार्ट बघितलेला, ज्याच्यामध्ये आपण ऑसिलेटरी मोशन कशाला म्हणायचं, शिवाय पिरियडिक मोशन कुठलं असतं, या पिरियडिक मोशन आणि ऑसिलेटरी मोशनमध्ये नक्की काय रिलेशन आहे ते बघितलं, आणि ऑसिलेटरी मोशनची एक स्पेशल केस म्हणजे SHM बघितलं. थोडक्यात मी ते 2 मिनिटात रिवाइज करतो. ऑसिलेशन चॅप्टरची सुरुवात आपण करत असताना असं बघितलं की ऑसिलेशन हा मोशनचा एक स्पेशल प्रकार आहे, ज्याला आपण ऑसिलेटरी मोशन म्हणतो. ऑसिलेटरी मोशन म्हणजे रिपीटेटिव्ह टू अँड फ्रो मोशन अबाउट मीन पोझिशन अँड एक्स्ट्रीम पोझिशन. म्हणजे कसं बघा, आपण बघितलेलं, समजा हा जर एक पाथ असेल तर ही पोझिशन असते मीन पोझिशन. मीन पोझिशन म्हणजे ज्या पोझिशन पासून ऑब्जेक्ट मोशनला सुरुवात करतो त्याला मीन पोझिशन म्हटलं आपण. त्यानंतर इकडची टोकाची जी पोझिशन आहे त्याला एक्स्ट्रीम पोझिशन म्हटलं, ह्याला पण एक्स्ट्रीम पोझिशन म्हटलं. ऑब्जेक्ट काय करतो, या मीन पोझिशन आणि एक्स्ट्रीम पोझिशन्स यांच्या भोवती ऑब्जेक्ट परत 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 रिपीटेटिव्ह मोशन करत असतो. म्हणजे हा ऑब्जेक्ट मीन पोझिशनवरून एक्स्ट्रीमला जातो, एक्स्ट्रीमवरून परत मीनला येतो, मीनवरून परत एक्स्ट्रीमला जातो, परत एक्स्ट्रीमवरून मीनला येतो, अँड सो ऑन. ही प्रोसेस कंटिन्यू राहते. म्हणजे ही जी मोशन आहे अशी पुढे जाणं पाठीमागे जाणं, ह्याला शब्द वापरला होता आपण टू अँड फ्रो. शब्द कुठला वापरलेला, टू अँड फ्रो. मग डेफिनेशन कशी बघितली आपण ऑसिलेटरी मोशनची. ऑसिलेटरी मोशन इज रिपीटेटिव्ह टू अँड फ्रो मोशन अबाउट मीन पोझिशन अँड एक्स्ट्रीम पोझिशन. ओके, म्हणजे या मीन पोझिशन आणि एक्स्ट्रीम पोझिशन भोवती ऑब्जेक्ट काय करतो, परत 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 मोशन रिपीट करतो, मोशन परफॉर्म करतो. त्या मोशनला काय म्हटलं आपण, ऑसिलेटरी मोशन. त्याच्यानंतर दुसरा एक महत्वाचा प्रकार बघितला ज्याला पिरियडिक मोशन असं म्हटलेलं आपण. पिरियडिक मोशन म्हणजे काय, तर कुठलाही ऑब्जेक्ट जेव्हा मोशन करत असतो, मग ते कुठल्याही प्रकारचं असेल, अगदी ऑसिलेटरी मोशन असेल, नाही मग रोटेशनल मोशन असेल, लिनियर मोशन असेल, त्याला मोशन पूर्ण करण्यासाठी एक रिव्होल्यूशन करण्यासाठी एक ठराविक टाइम लागत असतो. म्हणजे एक रिव्होल्यूशन म्हणजे इथं कसं असेल बघा, समजा ह्या मीन पोझिशन वरून सुरुवात केली, ऑब्जेक्ट मीन वरून एक्स्ट्रीमला गेला, एक्स्ट्रीम वरून परत मीनला आला, परत एक्स्ट्रीमला गेला, परत मीनला आला, ह्याला म्हणायचं एक व्हायब्रेशन, वन व्हायब्रेशन. म्हणजे वन व्हायब्रेशन करण्यासाठी ह्याला काहीतरी टाइम लागत असेल, त्या टाइमला या मोशनचं म्हणायचं पिरियड. अजून एखादं एक्झाम्पल जर बघितलं तर सपोज असं कन्सिडर करूया की हा एक सर्कल आहे. ऑब्जेक्ट काय करतो, या सर्कल भोवती सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. ऑब्जेक्टने इथून सुरुवात केली, या ऑब्जेक्टला पूर्ण एक रिव्होल्यूशन करून परफॉर्म करून ह्या पॉइंटवर येण्यासाठी जो टाइम लागतो त्याला आपण काय म्हटलं आपण, पिरियड. मग जर एखादा ऑब्जेक्ट परत परत तेवढ्याच टाइम पिरियड मध्ये मोशन रिपीट करत असेल, म्हणजे समजा इथून सुरुवात केली परत इथं आला, त्यासाठी समजा 2 सेकंड टाइम लागला, म्हणजे याचा पिरियड किती, 2 सेकंड. प्रत्येक वेळेला 2 सेकंड्स मध्ये हा ऑब्जेक्ट जर परत 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 याच पोझिशनवर येत असेल तर त्या मोशनला म्हणायचं पिरियडिक मोशन. म्हणजे काय, द मोशन दॅट रिपीट इटसेल्फ इन इक्वल इंटरव्हल्स ऑफ टाइम. जे मोशन स्वतःला इक्वल इंटरव्हल्स मध्ये काय करत असतं, रिपीट करत असतं, त्या मोशनला काय म्हणायचं, पिरियडिक मोशन. पिरियडिक मोशनचं एखादं एक्झाम्पल कुठलं बघितलं आपण बघा, मोशन ऑफ अर्थ अराउंड मून, म्हणजे सन. जेव्हा पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते, पृथ्वी जेव्हा सूर्याभोवती फिरत असते तेव्हा पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा करण्यासाठी किती वेळ लागतो, ऑब्व्हियसली 1 वर्ष, 365 दिवस. पण हा टाइम जो आहे तो कॉन्स्टंट आहे, प्रत्येक वेळेला 365 दिवसच लागतात. याच्यामध्ये कधी बदल होतो का, नाही होत. अजून एखादं एक्झाम्पल बघितलं, आता ही समजा घड्याळ आहे, ह्या घड्याळाला 3 प्रकारचे हँड्स असतात, 3 प्रकारची काटे असतात, मिनिट हँड, आवर हँड, सेकंड हँड. आपण जर मिनिट हँडच्या बाबतीत बघितलं तर मिनिट हँडला 12 पासून सुरुवात करून परत 12 वर येण्यासाठी, म्हणजे एक रिव्होल्यूशन करण्यासाठी 60 मिनिटं लागतात. प्रत्येक वेळेला 60च मिनिटं लागतात. असं कधी होत नाही की एका वेळेला 60 लागले आणि एका वेळेला 62 लागले, असं होत नाही. असं होत असेल तुमची घड्याळ बिघडलेली आहे, काल मागच्या लेक्चरमध्ये पण सांगितलेलं, पण नॉर्मल घड्याळीमध्ये असं होत नाही. म्हणजे मोशन ऑफ मिनिट हँड, मोशन ऑफ सेकंड हँड, मोशन ऑफ आवर हँड, हे सगळे कुठले मोशन आहेत, पिरियडिक मोशन्स आहेत. मग आपण पिरियडिक मोशन आणि ऑसिलेटरी मोशन यांच्यामध्ये एक बेसिक रिलेशन बघितलेलं. बघताना मी तुम्हाला असं सांगितलेलं की ऑल ऑसिलेटरी मोशन, म्हणजे बऱ्यापैकी सगळे ऑसिलेटरी मोशन पिरियडिक असतात. बऱ्यापैकी सगळे ऑसिलेटरी मोशन्स पिरियडिक असतात, पण सगळे पिरियडिक मोशन ऑसिलेटरी नसतात. कारण हे जे पिरियडिक मोशन आपण बघितलं तर हे ऑसिलेटरी नाहीये, हे सर्क्युलर आहे. म्हणजे थोडक्यात असं, सगळे ऑसिलेटरी मोशन पिरियडिक असतात, पण सगळे पिरियडिक मोशन ऑसिलेटरी नसतात. ओके,
त्याच्यानंतर आपण मागच्या लेक्चरमध्ये एक महत्वाचा पॉईंट एसएचएम बघत होतो आपण, पण ते एसएचएम बघण्यापूर्वी आपण सुरुवात एका पॉईंट पासून केलेली. मी तुम्हाला असं सांगितलेलं ही एक्स्ट्रीम पोझिशन आणि ही एक्स्ट्रीम पोझिशन यांच्यातलं डिस्टन्स आहे. या डिस्टन्सला काय म्हटलेलं आपण तर पाथ लेंथ. म्हणजे कारण ऑब्जेक्ट या पाथ मध्ये मोशन करतोय म्हणून याला काय म्हणायचं पाथ लेंथ. शिवाय ही जी मीन पोझिशन आणि ही जी एक्स्ट्रीम पोझिशन आहे यांच्यातलं जे डिस्टन्स आहे या डिस्टन्सला म्हणायचं अँप्लिट्यूड. ओके, हे लक्षात आलं सगळ्यांच्या. ओके ठीक आहे, हे बघितलेलंच होतं ऑलरेडी, रिवाइज केलं थोडक्यात आपण. आता एसएचएम कशाला म्हणायचं ते बघूया आपण. बघितलं ऑलरेडी, परत एकदा बघूया. एसएचएम म्हणजे काय असतं तर एसएचएम इज अ सिंपल हार्मोनिक मोशन. सिंपल हार्मोनिक मोशन. आता याला हार्मोनिक शब्द का वापरला तेही मी सांगितलेलं, कारण एसएचएम ची जी डिस्प्लेसमेंट, एसएचएम ची ऑसिलेटरी मोशनची किंवा या मोशनची डिस्प्लेसमेंट, याची व्हेलॉसिटी आणि याचं ऍक्सेलरेशन हे साइन आणि कॉसचे फंक्शन्स आहेत. साइन अँड कोसाइन फंक्शन्स आहेत. म्हणजे यांच्या व्हॅल्यूज साइन आणि कॉसच्या व्हॅल्यू प्रमाणे बदलतात. जर तुम्ही डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशन याचा ग्राफ जर काढला विथ वर्सेस टाइम तर हा ग्राफ जनरली साइन कर्व आणि कोसाइन कर्व असतो. ते इन डिटेल मध्ये बघूया. हे साइन आणि कोसाइन फंक्शन असल्यामुळे या मोशनसाठी हार्मोनिक शब्द वापरला गेला, म्हणून याला सिंपल हार्मोनिक मोशन असं म्हटलं जातं. याचं स्पेसिफिक काय आहे तर सिंपल हार्मोनिक मोशन हे वरच्या दोन मोशनचं कॉम्बिनेशन आहे. वर आपण पहिलं कुठलं बघितलं ऑसिलेटरी मोशन, मग कुठलं बघितलं पिरियडिक मोशन. या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे एसएचएम. फक्त याच्यामध्ये एक स्पेसिफिक टर्म असते की याची जी अँप्लिट्यूड असते एसएचएमची. जनरली ऑसिलेटरी मोशनचं काय असतं, आपण आपल्या डे टू डे लाईफ मध्ये जेवढे ऑसिलेटरी मोशन बघतो त्या ऑसिलेटरी मोशनची अँप्लिट्यूड बघा काय होते. एक एक्झाम्पल बघूया. आपण समजा स्विंगवर बसलो, झोक्यावर बसलो, एखाद्याला झोका असं मागं ओढला आणि सोडला, काय होईल तो असा तर येणार नाही, बरोबर असाच येतो, असा ऑसिलेट करेल. हे ऑसिलेटरी मोशन आहे. आपण त्याला एकदाच पुश केलं आणि सोडून दिलं, बाकी परत पुश केलं नाही, काय होतं तो जो ऑब्जेक्ट आहे तो हळूहळू काय होतो असा त्याची अँप्लिट्यूड ग्रॅज्युअली काय होते कमी होते आणि फायनली इट स्टॉप. म्हणजे अँप्लिट्यूड ग्रॅज्युअली काय झाली कमी झाली. का कमी झाली तर जी एअर आहे त्याच्या मोशनला एअर काय करत असते अपोज करत असते. ज्याला जो फोर्स ऍक्ट करतो त्याला ड्रॅग फोर्स असं म्हटलं जातं. जो एअर त्याच्यावर काय अप्लाय करते ड्रॅग फोर्स, त्या ड्रॅग फोर्समुळे अँप्लिट्यूड ग्रॅज्युअली कमी होते. हे अशा प्रकारचं जे ऑसिलेशन असतं त्या ऑसिलेशनला डॅम्प्ड ऑसिलेशन असं म्हणतात. डॅम्प्ड ऑसिलेशन्स. ओके, हे डॅम्प्ड ऑसिलेशन्स कसे असतात हेही इन डिटेल आपण बघणार आहोत. तो नंतरचा पॉइंट आहे, महत्वाचा पॉइंट आहे एसएचएम. मग एसएचएम आणि डॅम्प्ड ऑसिलेशन्स यांच्यामध्ये काय फरक आहे तर यांच्यामध्ये बेसिक फरक एवढाच आहे, डॅम्प्ड ऑसिलेशनची अँप्लिट्यूड डिक्रीज होत असते, व्हेरॅज सिंपल हार्मोनिक मोशनची जी अँप्लिट्यूड आहे ती कॉन्स्टंट राहत असते. मग मी तुम्हाला काल डेफिनेशन सांगताना एकदम सोपी ढोबळमाना डेफिनेशन सांगितली की सिंपल हार्मोनिक मोशन इज ऑसिलेटरी पिरियडिक मोशन. काय सांगितलं, सिंपल हार्मोनिक मोशन इज ऑसिलेटरी पिरियडिक मोशन whose amplitude remains constant. ज्या ऑसिलेटरी मोशनची अँप्लिट्यूड कशी राहते कॉन्स्टंट राहते, बदलत नाही. डॅम्प्ड ऑसिलेशन नसतं, त्याच्यावर ड्रॅग फोर्स जरी ऍक्ट झाला तरी सुद्धा अँप्लिट्यूड कॉन्स्टंट राहते. त्या ऑसिलेटरी मोशनला सिंपल हार्मोनिक मोशन असं म्हटलं जातं. ओके, सो हे झालं सिंपल हार्मोनिक मोशनचं बेसिक इंट्रोडक्शन. आता याच्यानंतर आपण सिंपल हार्मोनिक मोशनला डिटेलमध्ये स्टडी करूया. ओके, तर आता जे बघितलं आतापर्यंत आपण हे सगळं मागच्या लेक्चरचं मागच्या जे सेशन आपण काल परवा बघितलेलं त्याचं रिव्हिजन होतं. आता आजच्या सेशनला सुरुवात करूया. आज आपल्याला सिंपल हार्मोनिक मोशन दॅट इज एसएचएम डिटेल मध्ये स्टडी करायचं आहे. ओके, एक एक्झाम्पल घेऊया आपण. सपोज एक आपण स्प्रिंग घेतली अशा प्रकारची आणि या स्प्रिंगला असा एक ब्लॉक जोडला आपण. ओके, मग या स्प्रिंगला जेव्हा आपण ब्लॉक जोडला तर या सपोज आपण ह्या स्प्रिंगला इकडं पुल केलं, इकडं ओढलं, म्हणजे थोडक्यात ही नॉर्मल स्टेज आहे. स्प्रिंग अशी झाली आता ओढल्यामुळं थोडंसं या स्प्रिंग मध्ये काय झालं एक्सटेन्शन झालं लाईक दिस.
स्प्रिंग मध्ये असं एक्सटेन्शन झालं. आता आपण ह्या स्प्रिंगला जेव्हा इकडे पुल केलं म्हणजे आपण याच्यावर जेव्हा फोर्स अप्लाय केला ऍट द सेम टाइम स्प्रिंगच्या इलास्टिक प्रॉपर्टीमुळे स्प्रिंग मध्ये एक फोर्स जनरेट झाला. स्प्रिंग मध्ये काय झाला? फोर्स जनरेट झाला, ज्या फोर्सला रिस्टोरिंग फोर्स असं म्हणतात. आणि ह्या रिस्टोरिंग फोर्समुळे काय होतं? रिस्टोरिंग फोर्समुळे तुम्ही ह्या स्प्रिंगला आपण समजा इकडे पुल केलं आणि रिलीज केलं, काय होईल? हा ब्लॉक इकडे येईल आणि स्प्रिंग अशी काय करेल? ऑसिलेट करेल. म्हणजे रिस्टोरिंग फोर्सनी काय केलं? स्प्रिंगच्या ब्लॉकची जी ओरिजिनल पोझिशन आहे आणण्याचा प्रयत्न केला. म्हणजे असा फोर्स जो ऑब्जेक्टला किंवा ह्या ब्लॉकला स्वतःच्या ओरिजिनल पोझिशनला घेऊन येण्यासाठी मदत करतो त्याला काय म्हणायचं? रिस्टोरिंग फोर्स. मग आता बघा, रिस्टोरिंग फोर्स जो आहे आपण तो या डायरेक्शन मध्ये ऍक्ट केला आणि ऍट द सेम टाइम रिस्टोरिंग फोर्स इकडे आपण डिस्प्लेसमेंट या डायरेक्शन मध्ये केली इकडे आणि रिस्टोरिंग फोर्स या डायरेक्शन मध्ये. का बरं असं? कारण जेव्हा तुम्ही हे रिलीज कराल तेव्हा ऑब्जेक्ट इकडे आला याचा अर्थ फोर्स जो आहे रिस्टोरिंग तो या डायरेक्शन मध्ये. म्हणजे इथे एक गोष्ट लक्षात आली की याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट म्हणजे ऑब्जेक्टला जे काही आपण डिस्प्लेस केलंय ती डिस्प्लेसमेंट त्याची डायरेक्शन आणि फोर्स याची डायरेक्शन एकमेकांना अपोजिट आहे. तर बेसिकली एसएचएम ची हीच प्रॉपर्टी आहे. म्हणजे इथं काय होतं? तुम्ही ह्याला रिलीज केलं की हा स्प्रिंग काय करेल? असं ऑसिलेट करेल. म्हणजे कुठलं मोशन करेल? एसएचएम करेल. म्हणजे याचा अर्थ असा होतो एसएचएम मध्ये रिस्टोरिंग फोर्स डिस्प्लेसमेंटला अपोजिटली डायरेक्टेड असतो. याच्यावरून आपण एसएचएम ची एक प्रॉपर डेफिनेशन असे लिहू शकतो. एसएचएम और सिंपल हार्मोनिक मोशन इज ऑसिलेटरी पिरियड. ओके. आणि दुसरी महत्वाची गोष्ट काय? आपण जेव्हा या ब्लॉकला जेवढं ओढणार इकडे जेव्हा आपण जेवढं ओढणार जेवढी डिस्प्लेसमेंट करणार तेवढा रिस्टोरिंग फोर्स जास्त तयार होणार. याचा अर्थ असा होतो हा जो रिस्टोरिंग फोर्स आहे या डिस्प्लेसमेंटला अपोजिटली डायरेक्टेड आहे, शिवाय डिस्प्लेसमेंटला डायरेक्टली प्रपोर्शनल. म्हणजे कमी डिस्प्लेसमेंट असेल तर रिस्टोरिंग फोर्स कमी असणार आणि जास्त असेल तर रिस्टोरिंग फोर्स जास्त असणार. याच्यावरून आपण सिंपल हार्मोनिक मोशनची डेफिनेशन अशी लिहू शकतो. सिंपल हार्मोनिक मोशन इज oscillatory periodic motion. The oscillatory periodic motion in which restoring force is directly proportional. Restoring force is directly proportional to the displacement and these two. कसे आहेत बघा? डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन बघा राईट साइडला फॉर एक्झाम्पल आणि रिस्टोरिंग फोर्सची डायरेक्शन लेफ्टला. याचा अर्थ अँड दीज टू आर अपोजिटली डायरेक्टेड. म्हणजे इज कॉल्ड ॲज SHM म्हणजे सिंपल हार्मोनिक मोशन. थोडक्यात असं प्रॉपर डेफिनेशन ऑफ सिंपल हार्मोनिक मोशनची, सिंपल हार्मोनिक मोशन हे एक ऑसिलेटरी पिरियडिक मोशन आहे ज्याच्यामध्ये रिस्टोरिंग फोर्स हा डिस्प्लेसमेंटला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे आणि दोघांची डायरेक्शन एकमेकांना अपोजिट आहे. म्हणजे डेफिनेशन कशी सांगणार? द ऑसिलेटरी पिरियडिक मोशन in which restoring force is directly proportional to displacement and these two are oppositely directed to each other. याला जर मॅथमॅटिकली लिहिलं तर मॅथमॅटिकली याला आपण असं लिहू शकतो F म्हणजे काय? तर रिस्टोरिंग फोर्स is directly proportional to displacement. बघा, रिस्टोरिंग फोर्स is directly proportional to डिस्प्लेसमेंट. आता याच्यामध्ये मी अजून एक महत्वाची गोष्ट ऍड करतो. इथे एक निगेटिव्ह साईन ऍड करतो. निगेटिव्ह साईन बघा याचा मिनिंग सांगतो मी तुम्हाला. थोडक्यात असं F इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मायनस ऑफ एक्स. हिअर निगेटिव्ह साईन इंडिकेट्स दॅट, जे निगेटिव्ह साईन इथे लिहिलेलं मी ते काय इंडिकेट करतं? निगेटिव्ह साईन इंडिकेट्स दॅट F अँड एक्स म्हणजे रिस्टोरिंग फोर्स आणि डिस्प्लेसमेंट आर अपोजिटली डायरेक्टेड. ओके. मग आता इथे हे प्रपोर्शनॅलिटी साइन आहे, ह्याला जर घालवायचं असेल तर आपण जनरली काय करतो? इक्विव्हॅलेंट कॉन्स्टंट F इज इक्वल टू मायनस ऑफ के एक्स. आता हा जो के आहे या के ला कॉन्स्टंट म्हणतात, याला रिस्टोरिंग कॉन्स्टंट असं म्हटलं जातं. आणि मग ह्या के चा फॉर्म्युला कसा लिहिता येईल आपल्याला? के इज इक्वल टू एफ अपॉन एक्स. देअरफॉर
k is equal to mod of f upon x. So now here I can define restoring constant as the ratio of restoring force to the displacement. बघा k म्हणजे काय तर restoring constant can be defined as the ratio of restoring force to the displacement. या k चे SI युनिट असतं न्यूटन पर मीटर, कारण फोर्स साठी न्यूटन, डिस्प्लेसमेंट साठी मीटर. ओके, आता ओके SHM ची डेफिनेशन बघितल्यानंतर, त्याचं मॅथमॅटिकल इक्वेशन बघितल्यानंतर आता आपल्याला SHM चे डिफरन्शियल इक्वेशन बघायचं आहे. म्हणजे कसं असतं, कुठल्याही मोशनला एक इक्वेशन असतं, कुठल्याही मोशन डिस्क्राइब करण्यासाठी मॅथमॅटिकल इक्वेशन लागतं. तशा प्रकारे डिफरन्शियल इक्वेशन जे आहे ते SHM जे आहे त्या SHM ला डिस्क्राइब करण्यासाठी डिफरन्शियल इक्वेशन नावाचं एक इक्वेशन आपल्याला बघायचं आहे. तर पुढचा पॉइंट आहे आपला differential equation of SHM. ओके, मग डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM डिस्कस करत असताना अज्यूम करू आपण एक SHM एक ऑब्जेक्ट आहे जो SHM परफॉर्म करतोय, ज्याच्यावर फोर्स अप्लाय होतोय F, त्याच्यानंतर ची डिस्प्लेसमेंट असेल x आणि ज्याचा फोर्स कॉन्स्टंट जो मागच्या लेक्चरमध्ये मागच्या सेशनमध्ये आपण बघितला तो k. ओके, सो मॅथमॅटिकली SHM चे इक्वेशन असं लिहिता येईल आपल्याला F इज इक्वल टू मायनस kx, वेर F इज रिस्टोरिंग फोर्स, k रिस्टोरिंग कॉन्स्टंट, x म्हणजे डिस्प्लेसमेंट आणि निगेटिव्ह साइन काय इंडिकेट करतं, हा फोर्स आणि डिस्प्लेसमेंट एकमेकांना अपोजिटली डायरेक्टेड आहे. तर आपल्याकडे न्यूटनच्या सेकंड लॉ अकॉर्डिंग टू न्यूटन्स सेकंड लॉ, न्यूटनच्या दुसऱ्या नियमाप्रमाणे न्यूटन दुसऱ्या लॉ मध्ये काय सांगतो, न्यूटन कोण, न्यूटन आबा काय सांगतात न्यूटन आबा दुसऱ्या लॉ मध्ये, फोर्स इज इक्वल टू मास इनटू एक्सेलरेशन. याला आपण इक्वेशन नंबर सेकंड नाव देऊया. आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ह्या दोघांना जर कंपेअर केलं तर असं आपल्या लक्षात येईल की दोघांची LHS कशी आहे, सेम आहे. LHS सेम असेल तर RHS पण कशी असणार, सेम. आपण ह्या दोघांना इक्वेट करूया, असं इक्वेट करूया m इंटू a इज इक्वल टू मायनस kx. आता ह्या मायनस kx ला जर बरोबरच्या इकडे आलं तर ते मायनस काय होईल, प्लस, म्हणजे इक्वेशन असं होईल बघा, देअरफॉर m इंटू a प्लस kx इज इक्वल टू 0. आता हे a म्हणजे काय, ऍक्सेलरेशन, m म्हणजे काय, जो ऑब्जेक्ट SHM परफॉर्म करतोय त्याचं मास. ओके, बट आपल्याकडे ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला असतो, ऍक्सेलरेशन इज इक्वल टू dv बाय dt, म्हणजे ऍक्सेलरेशन इज इक्वल टू रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. मग ही जर व्हॅल्यू इथं पुट केली तर हे इक्वेशन असं येईल बघा, m इंटू dv बाय dt प्लस kx इज इक्वल टू 0. ओके, पण ही v म्हणजे काय, व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीला कसं लिहिता येईल, व्हेलॉसिटी इज इक्वल टू dx बाय dt, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. मग ही जर व्हॅल्यू इथं पुट केली तर हे इक्वेशन असं येईल बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ dx बाय dt, डेरिव्हेटिव्ह ऑफ dx बाय dt प्लस kx इज इक्वल टू 0. म्हणजे आपण इथं काय करतोय, डिस्प्लेसमेंटचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम घेतोय, त्याचा परत डेरिव्हेटिव्ह घेतोय, म्हणजे इथं आपण दोन वेळेस डेरिव्हेटिव्ह घेतोय, म्हणजे हा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह झाला. थोडक्यात हे इक्वेशन असं झालं, m इंटू d2x अपॉन dt स्क्वेअर, याला म्हणायचं सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, कारण इथे दोन वेळेस डेरिव्हेटिव्ह घेतलेलं असल्यामुळे काय म्हणायचं याला, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, m इंटू d2x अपॉन dt स्क्वेअर प्लस kx इज इक्वल टू 0. आता काय करूया, या इक्वेशनच्या प्रत्येक टर्मला मास ऑफ ऑब्जेक्टनं डिवाइड करूया. इथं जर मास ऑफ ऑब्जेक्टने डिवाइड केलं तर मासला मास होणार कॅन्सल, म्हणजे इथं उरलं काय, d2x अपॉन dt स्क्वेअर. म्हणजे बघा ही जी टर्म आहे पहिली, याच्यामध्ये जर मासनं डिवाइड केलं तर मासला मास कॅन्सल होईल, प्लस k बाय m इंटू x प्लस 0 बाय m किती, 0. ओके, मग आता इक्वेशन काय आलं, d2x अपॉन dt स्क्वेअर प्लस k बाय m into x is equal to 0. Now put k by m is equal to omega square. k by m ची जागी काय पुट करायचं, ओमेगा स्क्वेअर. मग जर k by m ची जागी ओमेगा स्क्वेअर पुट केलं तर इक्वेशन काय बघा, इक्वेशन असेल d2x अपॉन dt स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर x is equal to 0. काय केलं इथं, हे जे k by m आहे त्याच्या जागी काय पुट केलं, ओमेगा स्क्वेअर x इज इक्वल टू 0. हे सिम्प्लिफिकेशन साठी केलं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, हे असा बॉक्स करूया, हा जो बॉक्स आहे किंवा हे जे बॉक्स मधलं इक्वेशन आहे कुठलं, d2x, याला वाचायचं कसं, d2x अपॉन dt स्क्वेअर
प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 0 यालाच म्हणायचं दिस इज कॉल्ड डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM. यालाच म्हणायचं डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM. आता तुम्हाला प्रश्न असा पडला असेल की सरांनी इथं k/m इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर का घेतलं, तर इथं आपण सिम्प्लिफाय करण्यासाठी k/m ची जागी ओमेगा स्क्वेअर पुट केलं. हे ओमेगा म्हणजे अँग्युलर वेलॉसिटी. आता मॅथमॅटिकली किंवा आपल्याला जर हे प्रूव्ह करायचं असेल k/m इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर, हे कशामुळे घेतलं तर याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला डायमेन्शनल अनालिसिस मध्ये जावं लागेल, जे की 11th स्टँडर्ड मध्ये आपण युनिट्स अँड मेजरमेंट चॅप्टर मध्ये स्टडी केलंय. आपण डायमेन्शनली हे प्रूव्ह करू शकतो की k/m इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर. कशा प्रकारे प्रूव्ह करूया बघा, इकडे मी प्रूव्ह करून दाखवतो. k/m इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर हे प्रूव्ह करायचं डायमेन्शनली. आता k म्हणजे फोर्स कॉन्स्टंट. मगाशी काय सांगितलं मी, फोर्स कॉन्स्टंटचे SI युनिट न्यूटन पर मीटर. बघा न्यूटन पर म्हणजे थोडक्यात असं न्यूटन अपॉन मीटर, आणि हे m साठी युनिट कुठलं kg इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर. ओके. आता ओमेगाचा SI युनिट असतं रॅडियन पर सेकंड. ओके. ह्याची व्हॅल्यू येणार रॅडियन पर सेकंड याचा स्क्वेअर. ओके. आता बघा न्यूटनचे डायमेन्शन्स येणार m1 l1 t-2. न्यूटन साठी डायमेन्शन, फोर्स साठी हे m आहे. m म्हणजे मीटर, मीटर साठी l1, आणि इथं kg म्हणजे m, kg साठी 1 m1, कारण ह्या मीटरचा पण पॉवर 1 असल्यामुळे l चा पॉवर 1 घेतला, kg चा पॉवर 1 असल्यामुळे m चा पॉवर 1 घेतला, इज इक्वल टू रॅडियन. ही जी व्हॅल्यू आहे याला डायमेन्शन नाहीये, म्हणजे रॅडियन ही व्हॅल्यू डायमेन्शन लेस आहे. त्याच्यामुळे RHS मध्ये जी एकमेव क्वांटिटी आहे ज्याला डायमेन्शन्स आहेत ते म्हणजे सेकंड, तेही डिनॉमिनेटर मध्ये असल्यामुळे, त्याचा स्क्वेअर असल्यामुळे याचे डायमेन्शन्स येणार t-2. आता बघा हे l1 कॅन्सल झालंय, m1 काय झालं, कॅन्सल झालं. उरलं काय बघा t-2 इज इक्वल टू t⁻². म्हणजे थोडक्यात बघा k/m त्याचे डायमेन्शन्स t⁻², आणि ओमेगा स्क्वेअर याचे डायमेन्शन्स t⁻². याच्यामुळे मी इथं या इक्वेशन मध्ये k/m ची जागी काय पुट केलं तर ओमेगा स्क्वेअर पुट केलं. सो परत एकदा रिवाइज करूया, काय काय डिराइव्ह केलं आपण, काय शिकलो आपण, तर इक्वेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM, सिंपल हार्मोनिक मोशनचं डिफरन्शियल इक्वेशन कसं काढायचं ते काय असतं हे आपण बघितलं. त्यासाठी मगाशी डेफिनेशन मध्ये बघितल्याप्रमाणे हे इक्वेशन लिहिलं F इज इक्वल टू -kx. त्याच्यानंतर अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन, याला वगैरे इक्वेशन 1, याला वगैरे इक्वेशन 2. ओके. मग ह्या दोघांची LHS बघितली तर LHS बघितल्यावर असं लक्षात आलं की दोघांची LHS सेम आहे. जर LHS सेम असेल तर RHS पण सेम असणार, म्हणून m इंटू a इज इक्वल टू -kx. म्हणजे -kx इकडे आणलं, मायनसचं प्लस झालं, m इंटू a प्लस kx इज इक्वल टू 0. हिअर a इज व्हॉट ऍक्सेलरेशन, म्हणून आपल्याला माहिती आहे a इज इक्वल टू काय असतं dv/dt. ओके. v म्हणजे व्हेलॉसिटी असतं, म्हणून व्हॅल्यू इथं पुट केली बघा m इंटू ऍक्सेलरेशनच्या जागी dv/dt प्लस kx इज इक्वल टू 0. पण v म्हणजे व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी काय असते, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम, म्हणजे v इज इक्वल टू dx/dt. म्हणजे इथं v च्या जागी काय पुट करायचं dx/dt. म्हणजे थोडक्यात असं मास इंटू m इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ dx/dt. म्हणजे आपण काय करतोय इथं डेरिव्हेटिव्हचा डेरिव्हेटिव्ह घेतोय. म्हणजे पहिल्यांदा आपण x चा डेरिव्हेटिव्ह घेतला विथ रिस्पेक्ट टू टाइम, आणि परत त्याच डेरिव्हेटिव्हचा डेरिव्हेटिव्ह घेतला विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे किती वेळेस डेरिव्हेटिव्ह घेतला, 2 वेळेस डेरिव्हेटिव्ह घेतला, प्लस हे इज इक्वल टू 0. 2 वेळेस डेरिव्हेटिव्ह घेतला, याला हे जे हा जो डेरिव्हेटिव्ह ह्याला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणतात. मॅथमॅटिकली याला लिहितात असं m इंटू वाचतात असं d2x/dt². याचा अर्थ असा होतो ह्या x चा आपण डबल डेरिव्हेटिव्ह घेतला प्लस kx इज इक्वल टू 0. मग ह्या इक्वेशन मधल्या प्रत्येक टर्मला कशाने डिवाइड केला आपण, मासने डिवाइड केल्यामुळे इथं मासची व्हॅल्यू, इथं मासची टर्म कॅन्सल झाली, हे एकमेव उरलं, प्लस इथं kx च्या जागी काय आलं k/m इंटू x इज इक्वल टू 0. मग मी सांगितलं k/m च्या जागी काय पुट करा ओमेगा स्क्वेअर. k/m च्या जागी ओमेगा स्क्वेअर पुट केल्यावर इक्वेशन काय आलं d2x/dt² प्लस ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू 0. यालाच म्हणायचं दिस इज कॉल्ड डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM. आणि या इक्वेशन मध्ये k/m च्या जागी ओमेगा स्क्वेअर का पुट केलं, कारण k/m आणि ओमेगा स्क्वेअर हे डायमेन्शनली इक्वल आहेत. कसे इक्वल आहेत, डायमेन्शनली. तेही इथं प्रूव्ह केलेलं आहे. सो या पूर्ण पॉइंट्स मध्ये हे सगळेच सांगितलेले पॉइंट्स तुम्हाला समजले असतील अशी अपेक्षा करूया. हे लिहून घ्या.
आणि मग या इक्वेशन, ह्या डिफरन्शियल इक्वेशन वरून SHMचं ऍक्सेलरेशन, SHMची व्हेलॉसिटी, SHMचे डिस्प्लेसमेंट कशी काढायची, ती मॅक्सिमम कुठे असते, मिनिमम कुठे असते, ह्या सगळ्या टर्म्स आपण पुढच्या लेक्चरमध्ये, पुढच्या सेशनमध्ये बघूया. ओके, लिहून घ्या. थँक्यू.